UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आमचं सरकार आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करू, नाना पटोलेंचं आश्वासन। हिमाचलमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केल्याचाही दाखला। सरकार आणा जुन्या पेन्शन योजनेचं वचन देतो, शिर्डीतील कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचं आश्वासन। गेलेली सत्ता परत खेचून आणणार, ठाकरेंचा निर्धार। जुन्या पेन्शन एवढीच नवी पेन्शन देणार, मंत्री केसरकरांच्या आश्वासनानंतर शिर्डीतील कार्यक्रमात कर्मचाऱ्यांचा गोंधळ। जुनी पेन्शन योजना ठेवण्याची मागणी, तर शिष्टमंडळ घेऊन या चर्चा करू, केसरकरांची ग्वाही। ज्याला मी कुटुंबातलं मानलं त्यांनीच माझ्याशी गद्दारी केली, मला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत नाही, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। आपल्या मनातील मुख्यमंत्री मंचावर बसलाय, लवकरच आपलं सरकार येणार। ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत संजय राऊतांसह सुभाष देसाईंकडून पुनरुच्चार। फडणवीस ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळापेक्षा शिंदेंचा कार्यकाळ सरस, संजय शिरसाटांचं वक्तव्य। शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर निर्णय गतीने झाल्याची ही प्रतिक्रिया। महायुतीत शिंदे गट मोठा भाऊ आणि मोठा वाटणारा भाजप आता छोटा भाऊ बनलाय, रोहित पवारांची भाजपवर टीका। मोदी येणार म्हणून नशीब, सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही। 2 वर्ष जी आम्ही दाद मागतोय त्याचा अजूनही निर्णय नाही, ठाकरेंचा मोदींसह सरन्यायाधीशांना खोचकटोला। लाडकी बहीण योजना आणली, पण लाडका भाऊ कोणाला म्हणायचं हेच बहिणींना समजत नाहीये। आता सगळे बोलतात मीच तुझा भाऊ, योजनेच्या श्रेयवादावरून उद्धव ठाकरे यांचा महायुतीवर निशाणा। 1500 रुपये देण्यापेक्षा सरकारनं बहिणीची अब्रू वाचवावी, सत्तेचा उन्माद ज्यांना चढला त्यांना खड्यासारखा बाजूला करा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून शरद पवारांची टीका। सुधाकर बडगुजर आणि त्यांचा मुलगा दीपक बडगुजरचं नाव घेण्यासाठी पोलिसांकडून दबाव, मेडिकल चौकशी दरम्यान संशयित आरोपीच्या दाव्यामुळेही खळबळ। पंतप्रधान होत असाल तर पाठिंबा देऊ, विरोधी पक्षातील एका मोठ्या नेत्याची मला ऑफर, पण मी कोणत्याही पदासाठी तडजोड करणार नाही, नितीन गडकरींचा गौप्यस्फोट। गडकरी कधी खोटं बोलणार नाहीत, विरोधकांनी तोडफोड करून चेहरा देण्याचा प्रयत्न केला असेल, गडकरींच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाटांचं वक्तव्य। नितीन गडकरींनी मनातील सर्वोच्च पदावर बसण्याची इच्छा बोलून दाखवली, गडकरींकडून मोदींसाठी थेट संदेश, प्रियंका चतुर्वेदींचं ट्विट। सिल्लोडमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्याने मोर्चा, सरकार विरोधातील मोर्चा, सत्ताधारी पक्ष आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवेही सहभागी। सिल्लोड आहे की पाकिस्तान, सिल्लोडमध्ये राहायचं की पलायन करायचं, भाजप नेते रावसाहेब दानवेंचा नाव न घेता अब्दुल सत्तारांवर निशाणा। राहुल गांधी देशातले नंबर 1 अतिरेकी, त्याला पकडण्यासाठी इनाम ठेवावं, केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टूंचं वादग्रस्त विधान। शरद पवारांचं शिरपूर विमानतळावर पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, भाजपचे आमदार अमरीश पटेलही हजर। तुम्ही दुसऱ्या पक्षाचे मग इथे कसे, शरद पवारांचा मिश्किल सवाल। ऐन दसरा दिवाळीत तेलाला महागाईची फोडणी बसणार, आयात शुल्क वाढवल्यानंतर खाद्यतेलाचे दर लिटर मागे 10 ते 20 रुपयांनी वाढणार। लालबागच्या राजाची चरणस्पर्शाची रांग उद्या सकाळी 6 वाजता बंद होईल, उद्या रात्री 12 वाजता मुखदर्शनाची रांग बंद होणार, विसर्जनाच्या तयारीसाठी मंडळाचा निर्णय। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।